लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक या नावामागे आहे एक असामान्य धैर्य, देशभक्ती आणि निश्चयाची कहाणी. या भारतीय महिला अधिकारीने आपल्या पतीच्या बलिदानानंतर स्वतः भारतीय सैन्यात प्रवेश करून सिद्ध केले की शौर्य ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही. एका पत्नीने, एका आईने आणि एका भारतीय नागरिकाने केलेले हे कर्तृत्व प्रेरणादायी आहे. स्वाती महाडिक यांची जीवनकहाणी म्हणजे निष्ठा, त्याग आणि देशासाठी समर्पण याचं तेजस्वी उदाहरण आहे. त्या अशा एका स्त्री आहेत ज्यांनी दुःखाला सामर्थ्यात रूपांतरित केलं आणि पतीच्या अपूर्ण स्वप्नाला स्वतःच्या हातांनी पूर्ण केलं. स्वाती संतोष महाडिक या महाराष्ट्रातील सातारा जवळील एका साध्या कुटुंबात जन्मल्या. त्यांचं बालपण शिक्षण, संस्कार आणि देशभक्तीच्या वातावरणात गेलं. लहानपणापासूनच त्यांना राष्ट्रप्रेम आणि कर्तव्याची भावना होती. त्या हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी होत्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा विवाह कर्नल संतोष महाडिक यांच्याशी झाला. संतोष महाडिक हे भारतीय सैन्यातील अत्यंत पराक्रमी अधिकारी होते. ते 41 राष्ट्रीय रायफलमध्ये कमांडिंग ऑफिसर होते. त्यांच्या शौर्यकथांनी अनेक जवानांना प्रेरणा दिली. संतोष महाडिक हे कर्तव्यनिष्ठ, निर्भय आणि राष्ट्रभक्त अधिकारी होते. त्यांनी आपल्या सेवेत अनेक कठीण ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी अनेक दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया केल्या. त्यांना सैन्यात फिअरलेस ऑफिसर म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं की देश सुरक्षित ठेवणे आणि आपल्या मातृभूमीच्या सेवेत आपलं सर्व काही अर्पण करणे. 2015 मध्ये जेव्हा ते जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील पंडितपोरा भागात ऑपरेशनमध्ये होते, त्यावेळी त्यांनी निर्भयपणे दहशतवाद्यांचा सामना केला. त्या लढाईत त्यांनी शत्रूचा पराभव केला. स्वतः मात्र वीरगतीला प्राप्त झाले. त्यांचा मृत्यू हा केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का होता. त्या दिवसानंतर स्वाती महाडिक यांच्या आयुष्यात सर्व काही बदललं. त्यांच्या 2 लहान मुलांना अजूनही वडिलांचं ममत्व पाहायला मिळालं नव्हतं. पतीच्या निधनानंतर त्यांचे जग अंधारमय झाले, पण त्यांनी दुःखावर नियंत्रण ठेवत एक नवा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, माझा पती देशासाठी शहीद झाला, आता त्याचा अपूर्ण प्रवास मी पूर्ण करणार. त्या क्षणापासून स्वाती महाडिक यांनी स्वतःला सैन्यासाठी समर्पित करण्याचा संकल्प केला. हा निर्णय सोपा नव्हता. त्यावेळी त्या 2 मुलांची आई होत्या. त्यांचं वय 30च्या पुढे गेलं होतं आणि त्यांना सैन्यात प्रवेश मिळवण्यासाठी अनेक कठीण परीक्षा आणि प्रशिक्षण पार करावं लागणार होतं. पण त्या ठाम होत्या. त्यांना माहीत होतं की त्यांच्या पतीचं स्वप्न हे केवळ त्यांचं नाही, तर त्यांचंही कर्तव्य आहे. त्यांनी ठरवलं की त्या अधिकारी बनून देशाची सेवा करतील. सैन्यात अधिकारी बनण्यासाठी महिलांना ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी OTA चेन्नई येथे कठोर प्रशिक्षण घ्यावं लागतं. हे प्रशिक्षण अत्यंत आव्हानात्मक असतं. शारीरिक शक्ती, मानसिक स्थैर्य, नेतृत्व गुण आणि शिस्त यांची कसोटी घेतली जाते. स्वाती महाडिक यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी 2017 साली OTAच्या प्रवेशासाठी अर्ज केला. त्यांची निवड झाली तेव्हा त्या संपूर्ण देशाच्या दृष्टीने प्रेरणास्थान बनल्या. कारण एका शहीदाची पत्नी स्वतः देशाच्या सेवेसाठी तयार झाली होती. OTA मधील प्रशिक्षण सोपं नव्हतं. सकाळी 5 वाजता उठणे, शारीरिक व्यायाम, धावणे, रायफल प्रशिक्षण, तंत्र शिक्षण, टॅक्टिकल ड्रिल, रात्रीच्या सराव मोहिमा आणि शिस्तीचे पालन या सर्व गोष्टींमध्ये त्या स्वतःला झोकून देत होत्या. त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या जिद्दीचं कौतुक वाटायचं. त्यांना माहीत होतं की ही स्त्री केवळ अधिकारी बनण्यासाठी नाही, तर आपल्या पतीच्या मृत्यूला जिवंत ठेवण्यासाठी लढत आहे. प्रशिक्षणादरम्यान कित्येकदा त्यांना शारीरिक थकवा जाणवायचा, पण त्या कधीही हार मानल्या नाहीत. त्या म्हणायच्या, जर माझा पती रणांगणात लढू शकला, तर मी इथे का थांबू? एका आईसाठी मुलांपासून दूर राहणे हे कठीण असते, पण स्वाती महाडिक यांनी राष्ट्रसेवेच्या ध्येयासाठी हे सर्व सहन केलं. त्यांनी आपल्या मुलांना समजावलं की त्यांच्या पित्याप्रमाणेच आता त्यांची आईही देशासाठी सेवा करणार आहे. त्यांची मुलं त्यांच्या धैर्याचा अभिमान बाळगतात. स्वाती महाडिक OTA मधून 2017 मध्ये उत्तीर्ण झाल्या आणि त्या भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. त्यावेळी संपूर्ण देशभरात त्यांच्या या यशाची चर्चा झाली. त्यांनी आपल्या गणवेशावर स्टार्स मिळवले आणि त्या क्षणी त्यांना वाटलं की त्यांचा पती स्वर्गातून त्यांच्याकडे हसत पाहतो आहे. स्वाती महाडिक यांची नेमणूक भारतीय सैन्यात सिग्नल्स कोअरमध्ये झाली. ही शाखा सेनेच्या संवाद व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी सेवेत रुजू झाल्यानंतर आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की त्या अत्यंत शिस्तबद्ध, संवेदनशील आणि प्रेरणादायी अधिकारी आहेत. त्या नेहमी आपल्या पतीच्या आठवणींनी प्रेरित राहतात. त्या म्हणतात की माझा गणवेश माझ्या पतीच्या बलिदानाचं स्मारक आहे. त्यांच्या या प्रवासाने देशातील हजारो महिलांना प्रेरणा दिली. अनेकांनी त्यांना आपला आदर्श मानलं. कारण स्वाती महाडिक यांनी सिद्ध केलं की एका स्त्रीला काहीही अशक्य नाही. समाजाने पारंपरिक भूमिकांमध्ये बांधलेल्या स्त्रियांना त्यांनी दाखवून दिलं की त्या केवळ घर चालवणाऱ्या नाहीत, तर देशाच्या सीमेवर उभ्या राहून शत्रूचा सामना करणाऱ्या योद्ध्याही असू शकतात. त्यांच्या जीवनावर आधारित अनेक लेख, माहितीपट आणि कार्यक्रम झाले. लोकांनी त्यांच्या धैर्याची दखल घेतली. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले, पण त्या नेहमी विनम्र राहिल्या.
त्या म्हणतात की मी काही मोठं केलं नाही, मी फक्त माझ्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवलं. त्यांच्या या साधेपणाचं त्यांचं महानत्व आहे. स्वाती महाडिक यांच्या कथेत सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दुःखाला धैर्यात रूपांतरित केलं. जिथे अनेक जण आयुष्य थांबवतात, तिथून त्यांनी नवा मार्ग शोधला. त्यांना आयुष्याने मोठा आघात दिला, पण त्यांनी त्या वेदनेला शक्तीत बदललं. त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसतं की त्या फक्त एक शहीदाची पत्नी नाहीत, तर स्वतः एक वीरांगना आहेत. त्या देशातील तरुणांना नेहमी सांगतात की राष्ट्रसेवा ही केवळ युद्धभूमीवर मरून दाखवायची नसते, तर आपल्या कामात, आपल्या प्रामाणिकपणात आणि देशाबद्दलच्या जबाबदारीतूनही दाखवायची असते. त्यांचा विश्वास आहे की प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्तीचा ज्योत असते, फक्त ती जागवण्याची गरज आहे. स्वाती महाडिक या आपल्या पतीप्रमाणे सैनिक आहेत. त्यांच्या गणवेशावरचे स्टार म्हणजेच त्यांच्या परिश्रमाचं आणि त्यागाचं प्रतीक आहे. त्यांना जेव्हा लेफ्टनंट पद मिळालं, तेव्हा त्या क्षणी त्या केवळ स्वतःसाठी नाही, तर देशातील प्रत्येक वीरपत्नीसाठी उभ्या होत्या. त्यांनी दाखवलं की वीरपत्नी देखील वीर असते. त्यांचा प्रवास अजूनही सुरू आहे. त्यांनी सैन्यातील आपली जबाबदारी निभवताना समाजासाठी प्रेरणादायी भूमिका निभावली आहे. त्या शहीदांच्या कुटुंबासाठी, सैनिकांच्या विधवांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी अनेक वेळा कार्यक्रम आयोजित करतात. त्यांना वाटतं की समाजाने या कुटुंबांना विसरू नये, कारण त्यांच्या बलिदानावर आपला देश उभा आहे. स्वाती महाडिक यांच्या कहाणीचा प्रत्येक टप्पा शिकवतो की माणसाला संकट येतात, पण तीच संकटं त्याला महान बनवतात. जर मनात दृढ निश्चय आणि प्रेम असेल, तर अशक्य काहीच नाही. त्यांनी आपल्या पतीच्या आठवणींना ओझं न बनवता प्रेरणा बनवलं. भारतीय सैन्यात कार्यरत असताना त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला. सैन्य जीवन शिस्तीचं, धैर्याचं आणि त्यागाचं असतं. त्यात कधी विश्रांती नसते, कधी आराम नसतो. पण स्वाती महाडिक यांनी या प्रत्येक आव्हानाला सामोरं जात आपलं कार्य यशस्वी केलं. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना एक दृढ, संयमी आणि नेहमी प्रोत्साहन देणारी अधिकारी म्हणून वर्णन केलं. त्यांच्या जीवनात मातृत्व आणि सैनिकी कर्तव्य यांचं सुंदर संतुलन आहे. या आपल्या मुलांना देशभक्तीचे संस्कार देतात. त्यांच्या मुलांनी सांगितलं आहे की त्यांना अभिमान आहे की त्यांची आई गणवेशात आहे. जेव्हा ते शाळेत जातात आणि लोक विचारतात की तुझी आई काय करते, तेव्हा ते अभिमानाने उत्तर देतात, माझी आई सैनिक आहे. हे ऐकून स्वाती महाडिक यांच्या डोळ्यात अश्रू येतात. स्वाती महाडिक या महिलांसाठी आदर्श आहेत. त्यांनी सिद्ध केलं की स्त्रिया केवळ सहनशील नाहीत, तर त्या सशक्तही आहेत. त्या म्हणतात की स्त्रीला जर तिच्या मनातील ताकद समजली तर ती जग बदलू शकते. त्यांच्या या विचारांनी अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आहे की त्यांनी समाजाने ठरवलेल्या मर्यादा तोडून स्वतःचा मार्ग तयार करावा. त्यांच्या जीवनकथेतून हे स्पष्ट दिसतं की देशभक्ती ही रक्तात असते, ती शिकवावी लागत नाही. स्वाती महाडिक या एका शहीदाची पत्नी, 2 मुलांची आई आणि एक जबाबदार अधिकारी म्हणून आपल्या देशाची सेवा करत आहेत. त्या एका नव्या भारताचं प्रतीक आहेत, जिथे स्त्रिया केवळ घर चालवत नाहीत, तर सीमेवर उभ्या राहून देशाचं रक्षणही करतात. त्यांच्या जीवनावरून आपण शिकतो की संकट कितीही मोठं असली तरी यापुढे झुकू नयेत. त्यांनी दाखवून दिलं की खरी शक्ती शरीरात नसते, ती मनात असते. त्यांच्या कथेतून प्रत्येक भारतीयाला एकच संदेश मिळतो की देशासाठी काही करण्याची इच्छा असेल तर कोणतीही मर्यादा अडथळा बनू शकत नाही. लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्या आयुष्याने भारतीय समाजाला एक नवी दिशा दिली आहे. त्यांनी दाखवले की बलिदान म्हणजे दुःख नव्हे, तर गौरव आहे. त्यांचा प्रत्येक दिवस आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी, आपल्या पतीच्या स्मृतीसाठी आणि भावी पिढ्यांच्या प्रेरणा देण्यासाठी समर्पित आहे. त्यांची कहाणी भारतीय स्त्रियांचा, देशभक्तीचा आणि मानवतेच्या सर्वोच्च भावनेचा आदर्श आहे. त्यांनी पतीच्या बलिदानाला आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं आणि त्या म्हणतात की शौर्याचं रक्त माझ्या शरीरात आहे, मग मी का थांबू? त्यांच्या या आत्मविश्वासाने संपूर्ण भारताला गर्व वाटतो. त्यांची ही कहाणी केवळ एका स्त्रीची नव्हे, तर एका मातृभूमीच्या मुलीची आहे, जिने सिद्ध केलं की देशासाठी समर्पण हीच खरी पूजा आहे. अशा प्रकारे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांचं जीवन म्हणजे न थकणाऱ्या संघर्षाचं, अपार जिद्दीचं आणि अविचल देशभक्तीचं तेजस्वी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या कृतीतून सांगितलं की एक स्त्री कोणत्याही भूमिकेत असो, आई, पत्नी, अधिकारी किंवा नागरिक, ती जग बदलू शकते, जर तिच्या मनात प्रेम, धैर्य आणि निश्चय असेल. स्वाती महाडिक या आजही त्या सर्व स्त्रियांना, त्या सर्व कुटुंबांना आणि त्या सर्व भारतीयांना प्रेरणा देत आहेत, जे देशासाठी काहीतरी करण्याचं स्वप्न पाहतात. त्यांचं नाव इतिहासात नेहमी अजरामर राहील, कारण त्यांनी दाखवून दिलं की वीर पत्नी देखील स्वतः वीर असते.